शाक्य आणि कोली या दोन्ही दूतांची सभा झाली आणि त्यांच्या सभेच्या दरम्यान एक कायम स्वरूपासाठी लवाद मंडळ तयार करण्याचं बहुमत तयार झालं। आता हे रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून सतत जो वाद होत होता तो वाद मिटवण्याचा अधिकार फक्त या लवाद मंडळाकडेच राहील आणि तो शाक्य आणि कोली दोन्ही संघांना हा मान्य करावा लागेल, तो बंधनकारक असेल। तेव्हा सातत्यानं भेडसवत असणारं हे युद्ध, या युद्धाचा शेवट शांततेमध्ये झाला आणि त्या 5 परिव्राजकाने सिद्धार्थ गौतमाला बोलले की करून आता तू परिव्राजक राहण्याचं काही एक गरज नाही आहे, तू तुझ्या कुटुंबात जाऊन तू आनंदाने राहू शकतोस। तेव्हा सिद्धार्थ गौतमाने सांगितलं, तुम्ही जी वार्ता आणलेली आहे ती ऐकून मला खरंच खूप आनंद झाला, परंतु मी घरी जाणं शक्य नाही आणि मी कायम स्वरूपासाठीच परिव्राजक राहणार आहे। तेव्हा परत सिद्धार्थ गौतम त्या 5 परिव्राजकांना म्हणाला की मग तुमचं आता पुढचं नियोजन काय असणार आहे। तेव्हा ते 5 परिव्राजक म्हणाले की आता आम्ही तपस्या करण्याचं ठरवलं आहे, तू आमच्यासोबत येतोस काय। तेव्हा सिद्धार्थ गौतमाने सांगितलं की मी येईन, जरूर येईन, परंतु सर्वप्रथम मला इतर मार्गाची परीक्षा घेतली पाहिजे। तेव्हा ते 5 परिव्राजक निघून गेले।